वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. साखरे नाम विश्रुतम येषांचरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे मोक्ष विख्यातम ज्ञानदान परायणम विनायकम गुरुं वंदे भवबंधै मुक्तये. जो आनंद सत्य प्रकाश जो अनिवार्य नाम बुद्धीन जाणी आणि जाणी त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी माझ्या अपार स्वरूप समुद्रावरती जन्मतरंग ब्रह्मा विष्णु महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरी तैशेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी ज्याचे करती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मदची माझी होतसे ज्याच्या अज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्व दिसत परी दोरी ठाईना सर्व जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीच्याशी पुण्य पुरुष सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणी भजावा राम तुम्ही जे आहे आत्मा आपलं काम तरी मन पुन्हा करावे म्या. जीव ब्रह्माची एकता सांगत असताना पूर्व पक्षाने आपलं मत मांडलेलं आहे. आणि पूर्व मत मांडून त्यांनी सिद्ध केलं की जीव आणि ब्रह्म याच्यामध्ये ऐक्य होऊ शकत नाही. पण जीवाचं लक्षण आणि ब्रह्माचं लक्षण विरुद्ध असल्यामुळं दोघांच्या मध्ये ऐक्य होणं शक्य नाही असं त्यांनी आपले मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. त्याला समाधान सांगत असताना सिद्धांत मताने जीव आणि ब्रह्म याच्यामध्ये ऐक्य आहे हे सिद्ध आहे, हे सिद्ध होऊ शकतं म्हणून त्याची सिद्धीचा विचार सिद्धांत मताने मांडलेला आहे. तो आपण थोडासा विचारात घेतला. जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य होण्याकरता जसं ब्रह्माचं लक्षण सांगितलेलं आहे तसं जीवाचे लक्षण सांगितलेलं आहे. आणि ते सांगत असताना लक्षण काय सांगितलं? विशेष्य अधिक विशेषण बरोबर विशिष्ट. विशेष आहे आत्मा, विशेषण आहे अंतःकरण बरोबर विशिष्ट आहे जीव असं ते लक्षण केलेलं आहे. ते लक्षण करून त्याला एक त्यांनी उदाहरण दिलं राजसत्तेचं. राजसत्ता ही व्यापक आहे आणि ती राजसेवकाच्या रूपाने कार्य करते. तसं ब्रह्म व्यापक आहे. व्यापक आहे त्या अर्थी ते जीवाचं स्वरूपही आहे. कसं आहे त्याच्याकरता त्यांनी आपल्याला विचार पटवून दिला की सर्व व्यापक ब्रह्मचैतन्याचा जेवढा भाग अंतःकरण अधिष्ठान रूपाने आहे तसं व्यापक आहे ब्रह्म. पण तेच आत्मरूपाने आपल्या अंतःकरणामध्ये आहे. किंबहुना आपल्या अंतःकरणाला अधिष्ठान त्या चैतन्याचंच आहे. जसं अधिष्ठान आहे तसं त्याचं साभास अंतःकरण म्हणून वर्णन केलेलं आहे. म्हणजे त्या चैतन्याचं प्रतिबिंब अंतःकरणामध्ये आहे. त्याला कुटस्थ म्हणतात, साक्षी म्हणतात, आत्मा म्हणतात असं वर्णन केलेलं आहे. याविषयी पूर्व पक्षाने मत मांडलं होतं. जसं वंद्यापुत्र नाही काय तसं याचंही अस्तित्व नाही. वंद्यापुत्र कसं असत आहे. तो चैतन्य भाग जीव रूपात विशेष भाग आहे. तो वंद्यापुत्राप्रमाणे असत आहे
असे पूर्वपक्षी म्हणतात. पण त्या साक्षीचा स्वीकार केला नाही तर विशिष्ट जो जीव त्याच्या स्वरूपाची सिद्धीच घडणार नाही. तो नाही म्हणतो पूर्वपक्ष. पण सिद्धांत मत सांगतं की जर ते चैतन्य नाही मांडलं तर जीवाची सिद्धीच होणार नाही. जीवाची सिद्धीच होणार नाही. ज्या अर्थी या जीवाच्या ठिकाणी कार्य होतं त्याचं सत्ता आहे म्हणून कार्य होत. राजाच्या ठिकाणी सत्ता तीच सेवकाच्या रूपाने कार्य करते. राजाची सत्ता राजसेवकाच्या रूपाने कार्य करते. तुम्ही असं सांगितलं मी राजसेवकच मानत नाही तर व्यवहारच घडणार नाही. आम्हाला पंतप्रधानांनी प्रत्यक्ष सांगितलं तर मी काम करणार असं म्हणून जमेल का? पंतप्रधान सांगतो माझी सत्ता त्या सेवकाच्या ठिकाणी, मी सांगतो ते सांगतो ते ऐका. नाही आम्ही मानणार नाही तिथं, आम्ही फक्त तुम्हालाच मानणार. असं जर मानलं तर समाजामध्ये व्यवहार होणार नाही. बरोबर आहे. तसं जीवाच्या ठिकाणी ते चैतन्य नाम, ब्रह्म नाम, आत्मा नाही मानला तर व्यवहारच होणार नाही, जीवाची सिद्धीच होणार नाही. फक्त एकच ब्रह्म तेवढे सिद्ध होईल. पण जीव तर दिसतात ना, म्हणून असत म्हणता येत नाही. असत म्हणता येत नाही. वंद्यापुत्र असत आहे का? व्यवहारच नाही त्याचा, व्यवहारच नाही. फक्त नाव ऐकायला आहे. वंद्यापुत्राचं वारसं झालं असं कुठं तुम्ही ऐकले का? बोलण्यापुरतं. हा, तसं तो म्हणतो बोलण्यापुरतच आहे, पूर्वपक्ष म्हणतो. पण आज जीवाचं अस्तित्व आहे ना, म्हणून वंद्यापुत्राप्रमाणे त्याला असत मानता येत नाही. त्याचं अस्तित्व आहे म्हणून ते उदाहरण इथं लागू पडत नाही वंद्यापुत्राचं. म्हणून साक्षीचा स्वीकार केला नाही तर विशिष्ट जो जीव त्याच्या स्वरूपाची सिद्धीच घडणार नाही. विशेष अधिक विशेषण बरोबर विशिष्ट. म्हणजे आत्मा अधिक अंतःकरण बरोबर जीव. आत्मा आहे, अंतःकरण आहे, या दोन्हीला मिळून जीव हे लक्षण केलेलं आहे. जीव हे लक्षण केलेलं आहे. तेव्हा याकरता साक्षीचा स्वीकार अवश्य केलाच पाहिजे. म्हणून तो साक्षी मानला पाहिजे. साक्षी म्हणजेच लक्षात ठेवा आत्मा, साक्षी म्हणजेच कुटस्थ नाम चैतन्य. नावं 3 दिले, फक्त गोंधळ होतोय. म्हणजे तो कुटस्थ, साक्षी, आत्मा अशी एकाच स्वरूपाला 3 नाव आहेत बरं का. तो आत्मा आहे, त्याची सिद्धी होते. तो साक्षी रूपाने आहे म्हणून त्याला साक्षी म्हटलेलं आहे. याकरता साक्षीचा स्वीकार अवश्य केला पाहिजे. विशिष्ट जीवाचे शुद्ध ब्रह्माशी ऐक्य घडत नाही हे खरे आहे. अंतःकरण युक्त असणारं जे जीवाचं स्वरूप आहे विशिष्ट, त्याला जीव म्हटलेला आहे. केवळ जीव रूपाने जर परब्रह्माकडे जर पाहिलं तर ऐक्य होत नाही का? इथं अंतःकरण नावाची उपाधी आहे, त्याला उपाधी काही नाही आहे. ब्रह्माला उपाधी नाही आहे. इथं जीवाला अंतःकरण नावाची उपाधी आहे म्हणून तर त्याला जीव म्हटलं ना. म्हणून वर्णन केले शास्त्रामध्ये. त्या ब्रह्मालाच इच्छा निर्माण झाली, ते जीवदशेला आलं. ते जीवदशेला आलं. आता ज्या इच्छेमुळं ब्रह्म जीवदशेला आलं, ती जीवदशा जर निवृत्त करायची असेल तर काय केलं पाहिजे? इच्छा निवृत्ती केली पाहिजे. इच्छा निवृत्त झाली की ते ब्रह्म झालं. इच्छा निवृत्त झाली की ते ब्रह्म झालं. इच्छेमुळं त्याला जीवत्व प्राप्त झालं. जीवत्व प्राप्त झालं म्हणजे त्याच ब्रह्माला इथं आत्मा म्हटलेला आहे. तिथं इच्छा होण्याकरता अंतःकरण लागतं. अंतःकरण नावाची उपाधी लागते.
अंतःकरण नावाची उपाधी लागते. आणि ती अंतःकरण नावाची उपाधी त्या ब्रह्माच्या ठिकाणी नाही. तेव्हा नुसता जीव आणि ब्रह्म म्हटलं तर ते वरपंगाने ऐक्य आपल्या लक्षात येणार नाही. मग त्याचं ऐक्य कसं करायचं, त्याचा विभाग करावा लागेल, विभागणी करावं लागेल. जीवाचं स्वरूप आहे मूळ आत्मा. अंतःकरण नावाची उपाधी टाकून द्यायची. त्याचं जे मूळ स्वरूप आहे आत्मा आणि ते ब्रह्म, या दोघांमध्ये मात्र ऐक्य आहे. का? दोघही नित्य आहेत, दोघही अद्वय आहेत, दोघही आनंद रूप आहेत. आनंद, अद्वय, नित्य. हे आत्म्याचं लक्षण तेच आहे आणि ब्रह्माचं लक्षण तेच आहे. म्हणजे दोन नाहीत, एकच आहे. फक्त अंतःकरण नावाची उपाधी काढली की दोघांचं स्वरूप एकच आहे. उपाधीमुळं त्याला जीव म्हटलेला आहे. अंतःकरण नावाच्या उपाधीमुळे जीव म्हटलेला आहे. सत्तेमुळं, सत्तेवरती आल्यामुळे उपाधी लागली. काय उपाधी लागली? मंत्री. सत्तेवरती आल्यामुळे उपाधी लागली खासदार. सत्तेवरती आल्यानंतर उपाधी लागली आमदार. बरोबर आहे? फक्त उपाधी येते. उपाधीमुळे खासदार म्हटलं जातं, उपाधीमुळे आमदार म्हटलं जातं. पण ती उपाधी जर काढली तर खासदार आणि जीव यात काय फरक आहे? दोघं जीवच आहे. सत्तेवरती गेल्यामुळं उपाधी लागली बरं का. उपाधीच काढली तर तो आणि आपण एकच आहे. म्हणून सत्तेवरून खाली आल्यानंतर त्याला काय म्हणतात? माजी खासदार. माझी. सत्तेवरती होता तोपर्यंत नमस्कार होता. सत्तेवरून खाल्यानंतर नमस्कार कोणी करत नाही. दोघं एका जवळच बसतात. महाराज नेहमी सांगायचे, ज्यावेळी माणसं सत्तेवरती असतात त्यावेळी माणसं लाल दिव्याच्या गाडीतून फिरतात. सत्तेवरून आल्यानंतर त्यांना कोणी बैलगाडी ते बसा म्हणत नाही. सत्ता नावाची उपाधी अशी तिथं मानलेली. तसं त्या मूळ स्वरूपाला अंतःकरण नावाची उपाधी लागल्यामुळं जीवत्व आलं बरं का. म्हणजे दोघांचं स्वरूप एकच आहे. मग ते अंतःकरण त्या मूळ स्वरूपाची उपाधी आहे ते मानावं लागेल तर जीवत्व सिद्ध होईल. जीवत्व सिद्ध होईल. म्हणून विशिष्ट जीवापैकी विशेष भाग जो साक्षी तो शुद्ध सच्चिदानंद रूप असल्यामुळे त्याचे ब्रह्माशी एकत्व घडते. दोघांचं स्वरूप एकच आहे. फक्त इथं अंतःकरण नावाची उपाधी तेवढी काढून टाकायची. मूळ आत्मा नाम साक्षी नाम कुटस्थ आणि ब्रह्म या दोघांमध्ये एकत्वच आहे. हे दोन नाही, दोघे एकच आहे. फक्त उपाधीमुळं नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये वर्णन आहे. त्या अंतःकरणालाच अविद्या म्हटलेलं आहे. अविद्या उपाधी येणे झाला जीव, मायोपाधी शिव बोल जिती. त्याच ब्रह्माला माया नावाची उपाधी लागली की त्याला ईश्वर म्हणतात. कृष्ण, शंकर, माया नावाची उपाधी. आणि त्यालाच अंतःकरण नावाची अविद्या नावाची उपाधी लागली त्याला जीव म्हणतात. फक्त उपाधीचा त्याग करायचा. स्वरूप दोघांचं एकच आहे. स्वरूप दृष्टीने तर सांगायचा जीव हा परब्रह्म स्वरूप आहे हे सांगायचं आहे बरं का. हे तर लक्षात ना. स्वरूपाच्या दृष्टीने सांगायचा, उपाधीचा संबंध घ्यायचा नाहीये. मनुष्याचं शरीर एकच आहे. शरीर फक्त नावं प्रत्येकाची वेगळी आहेत, प्रत्येकाचा रंग वेगळा आहे, प्रत्येकाची जात वेगळी आहे. पण बाकीला प्रत्येकाला 5 ज्ञानेंद्रिय आहेतच, प्रत्येकाला 5 कर्मेंद्रिय आहेतच, प्रत्येकाला पंचप्राण आहेतच. मग फरक काय? हा अमुक जातीचा आहे, जात नावाची उपाधी लागली. हा अमुक उंचीचा आहे, उंची नावाची उपाधी लागली. हा अमुक काम करतो वा साहेब नावाची उपाधी लागली. पण मनुष्य म्हणून जर पाहिलं तर एकच आहे.
म्हणजे सर्व मनुष्यांचं स्वरूप एकच आहे, फक्त उपाधीमुळे हा या जातीचा आहे, हा उंचीचा आहे, हा उद्यावरती आहे, त्या उद्यावरती आहे. उपाधी जर टाकली तर आपण सगळे एकच आहोत ना, एकच आहोत. तसं अंतकरण नावाची उपाधी बाजूला केली, मूळ स्वरूप विशेष आत्मा आणि ब्रह्म सच्चिदानंद ब्रह्म दोघांमध्ये ऐक्य आहे, याच्यामध्ये काही विरोध नाही. लक्षात येतं, लक्षात ना. हे वाक्य मी नाही, विशिष्ट जीवाची शुद्ध ब्रह्माशी ऐक्य घडत नाही, तथापि विशिष्ट जीवापैकी विशेष भाग सच्चिदानंद स्वरूप असल्यामुळे ह्यांचं ऐक्य हो. मी नाही. विशिष्ट म्हटलं की जीवाला, त्याचं विशेष स्वरूप म्हटलं की आत्मा, आणि ते सच्चिदानंद, या दोघात ऐक्य. जीव बाजूला करा, विशिष्ट पण दोघांचं स्वरूप मात्र एकच. स्वरूप दृष्टीने ऐक्य सांगायचं आहे. उपाधीमध्ये ऐक्य होऊ शकत नाही, उपाधीमध्ये ऐक्य होऊ शकत नाही. उपाधीमध्ये भेद राहणारच, उपाधीमध्ये भेद राहणारच. तुम्हीच बघा, अंतकरण निर्माण केले, ते एकच आहे अंतकरण, बरं का. अंतकरण एकच आहे, पण त्याचे 4 वेगळे भाग केले, बुद्धी, चित्त आणि अहंकार. तुम्ही जर तपासायला गेला तर याचे 4 कप्पे तुम्हाला सापडणार नाही, सापडणार नाहीत तर सापडेल कसं. असे अंतकरणाचे 4 भाग नाहीच आहे, ते एकच आहे, एकच आहे बरं का. पण कार्यावरून त्याला नाव पडलं. ज्यावेळी जे अंतकरण चंचल होतं त्याला मन म्हटलंय बरं का. जे अंतकरण निश्चय करतं त्याला बुद्धी म्हटलंय. ते अंतकरण चिंतन करतं त्याला चित्त म्हटलंय. आणि ते अंतकरण एखादं कार्य केल्यानंतर मी केले म्हणते त्याला अहंकार म्हटलंय. ह्या उपाधी म्हणजे उपाधी बाजूला काढूनच हे करायचं. अंतकरण एकच आहे, फक्त कार्याची उपाधी लागल्यामुळं त्याला मन नाव प्राप्त झालं. संकल्प विकल्प करायला लागलं मन, बरं का. कधी कधी आपण म्हणतो आज मन फार चंचल झाले, आता बुद्धी कुठे फिरायला गेल्या. एक म्हणतोय आज मूड नाही हो, म्हणजे कुठला विचार आला, बुद्धीचा आला. एखादा म्हणतोय आज चिंता निर्माण झाल्या, चित्ताचा उल्लेख होतो. तो म्हणतोय मी किती वेळ तुमची वाट पाहिजे, मी जागा झाला. सगळ्यांच्या वेळी एकाच्या वेळी सगळं सारखं नसतंय, प्रत्येकाचं भिन्न असतंय. मग ती उपाधीप्रमाणे नावं पडली, पण अंतकरण हे एकच आहे, अंतकरण हे एकच आहे. तसं जीवाचं स्वरूप आणि सच्चिदानंद हे एकच आहे, फक्त अंतकरण त्याला नावाची उपाधी लागल्यामुळं त्याला जीवत्व म्हणावं लागलं. तो काय झाला, विशिष्ट झाला. म्हणून विशेष अधिक विशेष बरोबर विशिष्ट. विशेष म्हणजे आत्मा, विशेषण म्हणजे अंतकरण. नुसतं अंतकरण म्हटलंय, कधी साबास अंतकरण म्हटलंय, बरोबर झाला जीव. त्यांनी पुढे त्याला उदाहरण दिले पटवून देण्याकरता. आभास युक्त अंतकरण हे साक्षी चैतन्याचे विशेषण असल्यामुळे त्या साक्षीच्या ठिकाणी जीव असा व्यवहार होतो. विशेषण, अंतकरणाला विशेषणी संज्ञा दिलेली आहे. आणि त्या साक्षी चैतन्याला म्हणजे आत्मचैतन्याला विशेषण लागल्यामुळं साक्षीच्या ठिकाणी म्हणजेच आत्म्याच्या ठिकाणी जीव असा व्यवहार होतो. तेच साभास अंतकरण उपाधी असेल तर अधिष्ठान चैतन्यात साक्षी अशी संज्ञा येते. ज्यावेळी त्याला साभास म्हणजे त्याच्यामध्ये त्या परब्रह्माचं पडलेलं प्रतिबिंब म्हणजे त्याला उपाधी म्हणायची. उपाधी लागली की जीव नावाची त्याला संज्ञा, संज्ञा म्हणजे नाव, हे नाव प्राप्त झालं. संज्ञा म्हणजे नाव. कशामुळं, अंतकरण, साभास अंतकरण. त्याला त्या साक्षीला लागल्यामुळं, त्या आत्म्याला लागल्यामुळं, त्या कुटस्थाला लागल्यामुळं जीव ही संज्ञा प्राप्त झाली. जीव या नावाने त्याला उच्चारलं जातं, व्यवहार होतो. लक्षात येतं का? असा व्यवहार होतोस.
आभासयुक्त अंतःकरण हे साक्षी चैतन्याचे विशेषण असल्यामुळे त्या साक्षीच्या ठिकाणी जीव असा व्यवहार होतो. तेच साभास अंतःकरण उपाधी असेल तर अधिष्ठान चैतन्य साक्षी अशी संज्ञा होते. साभास म्हणजे त्याला त्याच्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब त्या साक्षीला ती उपाधी झालं बरं का. आत्म्याला ती उपाधी झाली. साभास अंतःकरण साक्षी म्हणून इथं शब्द वापरला. साभास अंतःकरण उपाधी असेल तर अधिष्ठान चैतन्य साक्षी अशी संज्ञा येते. एकदा अंतःकरण मानलं की जीव ही संज्ञा येते बरं का साक्षीला. आणि एकदा साभास अंतःकरण मानलं म्हणजे ती उपाधी त्या साक्षी हे नाव प्राप्त होतं. आता त्या अंतःकरणामध्ये निर्माण होणारे सुख दुःख तो फक्त जाणतो म्हणून त्याला साक्षी म्हटलं. तो भोगत नाही, तो करत नाही, फक्त त्या केलेल्या सुख दुःखाला तो फक्त जाणतो म्हणून त्याला साक्षी नाव प्राप्त झालेलं आहे. आपण केलेलं कर्म हे त्या स्वरूपाला भोगावं लागत नाही. स्वरूपाला भोगावं लागत नाही. बघा तुम्ही आरशाच्या समोर गेला, आरशाच्या समोर गेला. आता आरशाच्या समोर गेल्यानंतर आरसा काही चेहरा बघण्याकरता आरसा ही उपाधी आहे. आरसा ही उपाधी आहे. मग त्या आरशावरती डाग असतात. आरशावरती डाग असेल तर आपल्याला चेहऱ्यावरती डाग दिसतात. डाग कुठे आहे? पण दिसतात कुठं? किती चेहरा घासल्यानंतर डाग जाईल? पण आरशा नावाच्या उपाधीला डाग आल्यामुळं आपल्याला चेहऱ्यावरती डाग दिसतात. तसं अंतःकरणाच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व निर्माण झाले की आपण ते स्वरूपाकडे लावतो. स्वरूपाशी त्याचा काही संबंध नाही. चेहरा पाहणाऱ्याला त्या डागाचा काही संबंध नाही. डाग असावेत आणि त्या आरशात दिसावेत. पण इथं डाग नसताना सुद्धा आपल्याला कधी कधी डाग दिसतात का? आरशावरचे डाग दिसतात. आरसा म्हणजे उपाधी, आरसा म्हणजे अंतःकरण आणि त्यात बघणारा जीव म्हणजे साक्षी. सच्चिदानंद स्वरूप आहे तो त्याच्यापासून त्या उपाधीपासून तो वेगळा आहे. आरसा डोळ्यासमोर आणला तरी आपण दिसतो आणि आरसा नाही आणला तरी मी नाही असं आपल्याला वाटते. कधी वाटतं का? कधी वाटत नाही. तो आहेच. त्याला उपाधीचा संबंध नाही. सच्चिदानंद स्वरूप आहेच. पण आपल्याला आरसा नावाची उपाधी डोळ्यासमोर आली की आपल्याला आपलं स्वरूप दिसतं. त्याला साभास अंतःकरण म्हणतात. त्याला म्हणजे पाहणारा साक्षी आहे आरसा नावाच्या उपाधीने. वास्तविक त्या उपाधीचा आणि पाहणाऱ्याचा काही संबंध नाही आहे. संबंध नाही बरं का. म्हणून रोज आरशात बघून जगावं माणसाने. रोज आरशात बघून जगावं. आरशाचा आणि माझा काही संबंध नाही. आरशाचा आणि माझा काही संबंध नाही आहे. पण तो बघण्याकरता आरसा आहे. आपल्या जीवनामध्ये काय चाललेलं आहे, आपला चेहरा कसा आहे, आपले काय केसाचे रंग बदलायला लागलेत का, ते बघण्याकरता आहे. तो आरसा का सांगत नाही ते तुमच्या आता केस पांढरे झालेत काळे करा असा आरसा सांगतोय का? सांगतोय कोण? आरसा तर काय बोलत नाही. पण आरशासवर गेल्याशिवाय काळं पांढरं दिसत नाही ना. उपाधीचा अंगीकार केल्याशिवाय व्यवहारच होत नाही. उपाधीचा अंगीकार केल्याशिवाय व्यवहारच होत नाही. म्हणून त्या परब्रह्माला साक्षीला त्या कुटस्थाला आत्म्याला अंतःकरण नावाची उपाधी आल्यामुळे जीव हा व्यवहार घडू लागला. म्हणून त्या अधिष्ठान चैतन्य साक्षी अशी संज्ञा येते. ओळख पटण्याकरता जो संकेत केलेला असतो
त्या संज्ञा म्हणतात. ओळख पटण्याकरता, व्यवहार करण्याकरता जी संज्ञा केली जाते त्याला काय म्हणतात? व्यवहार पटण्याकरता त्याला संज्ञा. बरं का, व्यवहार घडण्याकरता काही संकेत केले. आता गाडीला नंबर टाकला कशा करता? व्यवहार होण्याकरता. व्यवहार, गल्लीला नंबर आहेत, वार्ड आहेत, कशा करता? व्यवहार घडण्याकरता. व्यवहार घडण्याकरता जो केलेला संकेत त्याला संज्ञा म्हणतात. बरं का, त्याचा फक्त व्यवहार होण्याशी संबंध आहे. व्यवहार होण्याशी संबंध आहे. गाडीला नंबर कधी येतो? गाडी तयार झाल्यावर का गाडी घेतल्यावर? आता कंपनीत 100 गाड्या आहेत, एकाही गाडीला नंबर नाही. एकाही गाडीला नंबर नाही. का? व्यवहारच नाही त्या गाड्यांचा. पण एखादा तो गाडी घ्यायला आला, ही माझी गाडी आहे, मग त्याला तो नंबर टाकायला पाहिजे. नंबर टाकायला पाहिजे. हा, जोपर्यंत त्या गाडीशी कोणी व्यवहार करत नाही तोपर्यंत त्या गाडीला नंबर येत नाही. नंबर येत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे व्यवहार घडण्याकरता हा केलेला संकेत म्हणजे संज्ञा. आज ते जीव हा एक केलेली संज्ञा आहे का? व्यवहार त्या अंतःकरणाच्या द्वारे घडायला लागला म्हणून. वास्तविक फक्त ओळखण्याकरता, बाकी काही नाही. म्हणून ओळख पटण्याकरता जो संकेत केलेला असतो त्या संज्ञा म्हणतात. जीवामध्ये जो चैतन्य भाग आहे तो मंद बुद्धी पुरुषास न समजण्यासारखा असला तरी शास्त्रयुक्तीने ज्याची सिद्धी होते. बर का, हे मंद बुद्धीच्या माणसाचं काम नव्हे, त्यांनी सरळ सांगितलेलं आहे. मंद बुद्धीच्या माणसाचं काम नव्हे. मंद बुद्धीच्या माणसाने शास्त्र शिकूच नाही, त्याचं कामच नाही. कामच नाही. पण ते बुद्धीला पटण्यासारखं नाहीच आहे. बुद्धीला मग व्यवहारात किती जरी शाना असला तर तो परमार्थात शाना नव्हे. अनेक नये माझ्या मना होका पंडित शाना. तुकोबारे म्हणतात, पंडित असेल, शाना असेल, पण तो भक्ती जाणत नाही ना. महाराज म्हणतात, आमच्या दृष्टीने त्याला आम्ही मानतच नाही. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, अनेक नये माझ्या मना होका पंडित शाना. म्हणजे व्यवहारातला शाना परमार्थात मूर्ख ठरतो. बरोबर आहे. पण परमार्थातला शाना व्यवहारात मूर्ख ठरतो. शाने परमार्थ करणाऱ्याला कोणी शान म्हणत नाहीत, मूर्खच म्हणतात लोक. मूर्खच म्हणतात. ते उगच रेंदाळून परत्या रविवारी येतात. कशा करता येत असतील? काही माणसं बघत असतील ना, काय काम नसेल, धंदा नसेल, कशा करता येत असतील? ही त्या वाडीवर येतात, कशा करता येत असतील? ही काम धंदा सोडून येते, कशा करता येत असतील? आपल्या येणाऱ्याला आपल्याला शहाणे कोणी म्हणत नाही, लक्षात ठेवा. आपल्याला शहाणं कोणी म्हणत नाही, लक्षात ठेवा. म्हणून इथं त्यांनी वर्णन केलंय, मंद बुद्धीच्या लोकाला हे समजण्यासारखं नाही. त्यांना समजण्यासारखं जरी नसलं तरी शास्त्राने युक्तीनं त्याची सिद्धी केलेली आहे. शास्त्रांनी त्याची युक्तीने सिद्धी केलेली आहे. शास्त्र युक्तीने ज्याची सिद्धी होते. एक तिथं आकडा टाकलाय, खाली लिहिले, श्री गुरुकृपेने प्रत्यक्ष अनुभवही येतो. शास्त्र युक्तीने जे सिद्ध केले आणि त्याप्रमाणे तुम्ही जर अभ्यास केला, त्या शास्त्रावरती विश्वास ठेवून, तर तुम्हाला गुरूंच्या कृपेने तो अनुभवही येतो, असं तिथं वर्णन केलंय. म्हणून तो पदार्थ न मानणे हे एक प्रकारचं साहस आहे, धाडसच आहे. न मानणं, बर का, आम्ही देव मानत नाही, धाडस आहे होय. साहस म्हणजे धाडस, न मानणं म्हणजे धाडसच एक प्रकारचं आहे. की मानण्यामध्ये धाडस नाही, न मानण्यामध्ये तिथं म्हणून तो पदार्थ न मानणे हे साहस आहे.
यावरून इतकी सिद्ध झाली की साभास अंतकरण विशिष्ट चैतन्य जीव आणि त्या साभास अंतकरण एवढा भाग विशेषण आहे. विशेष जो चैतन्य भाग त्यासच साभास अंतकरण विशेषण असेल तर जीव म्हणावे. म्हणून विशेष विशेषण आणि विशिष्ट याचं थोडस विश्लेषण इथं केलेलं आहे. काय केले बघा, आणखी एकदा सांगतो तुम्हाला. साभास अंतकरण विशिष्ट चैतन्य याला जीव म्हटलेला आहे. हा, आता ती केलेली व्याख्या आहे कुठली? विशेष विशेषण बरोबर विशिष्ट जीव चैतन्य. का त्याला चैतन्याचं अधिष्ठान आहे म्हणून नुसतं जीव म्हणून चालत नाही, जीव चैतन्य म्हणावं लागतं. आमचा व्यवहार चालतोय, आम्ही हलतोय, चालतोय, बोलतोय, म्हणजे अधिष्ठान आहे कोणाचं? चैतन्याचं अधिष्ठान आहे बरं का. म्हणून त्याला जीव चैतन्य म्हणावं लागतं. मूळ चैतन्य नाम आत्मा, तो काय आहे? विशेष. हा, साभास अंतकरण विशेषण बरोबर जीव चैतन्य ही संज्ञा प्राप्त झाली, त्याला जीव म्हटलेलं आहे. त्यात साभास अंतकरण एवढा भाग विशेषण आहे मधला. विशेषण आणि विशेष जो चैतन्य भाग, विशेष म्हणजे आरंभाला सांगितलेला आत्मा, विशेष चैतन्य भाग, त्यासच साभास अंतकरण विशेष असले तर जीव म्हणावे. त्या विशेषाला साभास अंतकरण नावाची उपाधी लागली तर त्याला जीव म्हणावं, त्याला जीव म्हणावं. विशेषाला विशेषण लागलं तर विशिष्ट म्हणावं. लक्षात, विशेषाला विशेषण लागलं तर विशिष्ट म्हणावं. हा, तसं त्या विशेष चैतन्याला साभास अंतकरण लागली की त्याला जीव म्हणावं, म्हणजे विशिष्ट म्हणावं. येतं लक्षात ना? आणि साभास उपाधी अंतकरण तर त्या चैतन्या भागात साक्षी म्हणावे. आणि त्या साभास अंतकरण उपाधी असेल तर त्यास चैतन्य भागात साक्षी म्हणावे. जे पहिलं विशेषण सांगितलं त्याला साभास अंतकरणी आता उपाधी लागली. उपाधी लागल्यामुळे त्याला साक्षी म्हणावं, त्याला साक्षी म्हणावं. एकदा जीव म्हणावं सांगतात आणि एकदा साक्षी म्हणावं सांगतात, ते लक्षात ठेवा बरं दोन्हीतला. थोडासा तिथं फरक सांगितला. मग ते समजून ते समजून घ्या, तिथं थोडा फरक सांगितला. हा, विशेषाला साभास अंतकरण लागली की त्याला जीव म्हटलेला आहे. नुसतं अंतकरण लागलं की उपाधी अंतकरण. नुसतं अंतकरण लागलं की जीव म्हटलं, आणि साभास अंतकरण लागलं की उपाधी लागली की त्याला साक्षी म्हटलेलं आहे. आता आत्म्याला ही अंतकरण नावाची उपाधी लागली म्हणून त्याला साक्षी म्हटलं. आता मी फरक सांगतो, लक्षात ठेवा. आत्म्यालाच अंतकरण नावाची उपाधी लागली की त्याला साक्षी म्हणावं. अंतकरण नावाची उपाधी, उपाधी म्हणलं की त्याला साक्षी म्हणायचं. आणि त्या आत्म्याला अंतकरण नुसतं मानलं की त्याला जीव म्हणायचं. असा फरक केला. हा, एकदा उपाधी सांगितलं आणि एकदा अंतकरण सांगितलं. हा, उपाधी म्हटलं की साक्षी आला, उपाधी काढली की जीव आला. हा, आत्मा अधिक अंतकरण बरोबर जीव. पण त्याच अंतकरणाला उपाधी लावली साक्षी, त्या चैतन्याला, मग त्याला साक्षी म्हणायचं. त्याला तर जीव म्हणायचं नाही, त्याला साक्षी म्हणायचं. एकदा इकडं जीव म्हणायचं, एकदा इकडं साक्षी म्हणायचं. एकदा साक्षी म्हणायचं,
आणि एकदा जीव म्हणायचं. आता तो साक्षी. उपाधी म्हटलं की उपाधी या शब्दाचाच अर्थ आहे साक्षी. उपाधी मुळच नाव साक्षी आलो. उपाधी काय करते? फक्त साक्षी असते, ते कार्य करत नाही. कार्य करत नाही. आता आपण कीर्तन करतो. कीर्तनकार हे काय उपाधी आहे का? कीर्तन करतो म्हणून कोण करतं? करतो कोण? माणूसच करतो. जीवच करतोय. हा, जीवच कीर्तन करतो. हा, प्रत्यक्ष कीर्तन ही क्रिया आहे, ती प्रत्यक्ष काय करत नाही, याच्यामुळं करते. म्हणजे ती साक्षी झाला बरं का. कीर्तनकार हा शब्द साक्षी झाला. कीर्तनकार हा शब्द साक्षी झाला. पण जो जीव आहे ना, हा, तो मात्र त्याच्यापासून वेगळा आहे. हा, त्यानं केलेलं त्या उपाधीला काहीही संबंध येत नाही. ते फक्त साक्षी रूपाने महाराज नावाची उपाधी लागली, गायक नावाची उपाधी लागली, वादक नावाची उपाधी लागली. आता त्या गायनामुळे तुम्हाला उपाधी लागली. मान सन्मान हा त्या रागाला मिळाला का तुम्हाला मिळाला? रागाला कसा मिळेल? त्याला पैसे मिळतात ते चाटतंय. राग अलिप्तच की हो, त्याच्यामुळं ती उपाधी वेगळीच आहे. त्याला सुखाचा संबंध नाही, दुःखाचा संबंध नाही. हा, बिसूड झालं आणि स्वरात झालं हे कोणाला कळतं? गायकाला कळतं. त्या रागाशी काही संबंध नाही. ज्या रागामुळे तुम्हाला गायक म्हटलं, तो गायक ही उपाधी आहे. पण त्या गाण्याचा आणि त्याचा त्या गायक नावाच्या उपाधीला काहीही संबंध नाही. संबंध जीवाशी आला. पण त्याच्यामुळे आल्यामुळे ते साक्षी आहे. हा, त्याला सुख दुःखाचा काही संबंध नाही. तुम्ही आज कीर्तनाला आला, हा, कलावती राग म्हटली, चांगला म्हटला राग, आणि तुम्हाला राग चांगला म्हटला, त्या लोकांनी नारळ दिलाच नाही. पुढच्या वेळी कलावती मी म्हणत नाही, मला पुढच्या वेळी नारळ मिळाला नाही, मी का आता म्हणणार नाही म्हणते कलावती का? ती उपाधी आहे. त्याला सुख दुःखाचा काय संबंध. पण त्याच्यामुळे तुम्हाला गायक होतं नाव प्राप्त लग्नी साक्षी. असा तो उपाधी आली. त्या चैतन्याला अंतकर नावाची, साबास अंतकर नावाची उपाधी लागली की त्याला साक्षी म्हटले. तो साक्षी आहे. अंतकरणाच्या द्वारे कार्य घडतं, तो फक्त साक्षी रूपाने आहे. तो तुमच्या सुखदुःखात ढवळाढवळ करत नाही. तो अलिप्त आहे त्याच्यापासून. तो त्याच्यापासून अलिप्त आहे. म्हणून उपाधी लागली की साक्षीत्व आलं, असं इथं वर्णन केलं. त्यांनी त्याच्याकरता एक दृष्टांत दिलाय, छान दृष्टांत दिलाय, अनुभवाचा दिलाय. साभास अंतकरण उपाधी असेल तर त्याच चैतन्य भागात, तेवढ्याच भागात साक्षी म्हणावे का? अंतकरणाचे ठिकाणी कर्तृत्व, भोक्तृत्व, सुख दुःख इत्यादी संसार धर्म आहेत, साक्षीला नाहीत. म्हणून तुम्हाला मी सांगितलं काहीच नाही. मृदंगाला काहीच नाही. मृदंगाला काहीच नाही. माईकला काहीच नाही. उपाधी आहे. आपण बोललेलं त्या माईक मधून बाहेर जात. ते माईक म्हणत नाही, अहो तुम्ही बेसूर म्हणालाय असं ते म्हणते का? नाही. मग ते बेसूर झालं आणि चांगलं झालं कोणाला कळतं? जीवाला, अंतकरणाला कळतं. कोणाला कळतं? हा, म्हणून कर्तृत्व, भोक्तृत्व, हा, मी केलंय, मी भोगणार, मी केलंय म्हणजे कर्तृत्व. ती मीच भोगणार, माझाच हक्क आहे म्हणजे भोक्तृत्व. हे अंतकरणाचे धर्म आले. साक्षी मात्र तो चैतन्य मात्र फक्त साक्षी आहे. तो माझंही म्हणत नाही, तुझंही म्हणत नाही. म्हणून सुख दुःख हे अंतकरणाच्या द्वारे घडतात. हा, म्हणून साक्षी भाष्य आहेत.
हा साक्षी ते प्रत्यक्ष भोगत नाही, भोगत नाही बरं का. म्हणून अंतःकरणाचे ठिकाणी कर्तृत्व, भोक्तृत्व, सुख दुःख इत्यादी संसार धर्म आहेत. त्या धर्मास वर्तमान शुद्ध जो साक्षी त्याचे ज्यावेळी अंतःकरण ज्ञान करून देते त्यावेळेस अंतःकरणास विशेषण म्हणावे. त्यांनी काय सांगितलं? धर्मासह वर्तमान शुद्ध जो साक्षी त्याचे ज्यावेळी अंतःकरण ज्ञान करून देते त्यावेळेस अंतःकरणास विशेषण म्हणावे. पुढे त्यांनी सांगितले आपल्या धर्मास वर्तमान जे दुसऱ्याचे ज्ञान करून देते त्यास विशेषण म्हणतात, आणि आपण जेवढे राहून जे दुसऱ्याचे ज्ञान करून देते त्यास उपाधी म्हणतात. हा इथं फरक सांगितलाय. विशेषण आणि उपाधीचा हा फरक. स्वतःचंही करत ज्ञान करून येतो, दुसऱ्याचंही. काय दिले बघा ना, आपल्या धर्मास वर्तमान जे दुसऱ्याचे ज्ञान करून देते त्यास विशेषण म्हणतात. ते अंतःकरण, अंतःकरण बरं का. आपल्यासह मी केलंय, मी केलंय. हा आणि दुसऱ्याचंही सांगते ते हा असं आहे ते तसं आहे. कोण? अंतःकरणच करते बरं. अंतःकरण स्वतः केलेलं आपल्याकडे घेतं आणि पुन्हा दुसऱ्याचं ते दाखवतं. त्याला विशेषण म्हटले बरं का, ते अंतःकरण. हा म्हणजे सगळा व्यवहार होतो तो अंतःकरणातून होतो. हा उपाधी करत नाही. म्हणून पुढं त्याचं सांगितलं आपण वेगळे राहून जे दुसऱ्याचे ज्ञान करून देते त्यास उपाधी म्हणतात. हा साक्षी त्या अंतःकरणाच्या द्वारे, अंतःकरण नावाच्या उपाधीच्या द्वारे आपल्याला ते ज्ञान करून देतं, पण ते त्याच्यापासून ते अलिप्त असतं. त्याच्यापासून ते अलिप्त असतं. हा दिवा लावलाय, हा दिवा लावलाय. तो दिवा काय करतोय? आपल्याला प्रकाशन करतो. कोणाचं? पदार्थाचं. त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये तुम्ही मला गणेश म्हणून दिसला, पण तो दिवा सांगत नाही हा गणेश आहे म्हणून. फक्त त्या गणेशाचं ज्ञान होण्याकरता तो सहाय्य करतो, त्याला उपाधी म्हणतात. त्याला त्या ज्ञानाचं देणं घेणं काही नाही. तो म्हणतोय फक्त मी तुम्हाला प्रकाश देणार, तुम्ही ज्ञान करायचं का गप्प बसायचं ते तुम्ही ठरवा. फक्त प्रकाश देण्याचं काम तो करतो. मग त्याच्या प्रकाशामध्ये तुम्ही पुण्य केलं, त्याच्या प्रकाशामध्ये पाप केलं, त्याला पापही लागत नाही, त्याला पुण्य लागत नाही. तो ज्ञान करून देतो, पण करून देत असताना तो अलिप्त आहे, त्याला उपाधी म्हटले. त्याला दुसऱ्या वस्तूचं ज्ञान करून देतो. हो, स्वतःच आणि दुसऱ्याचं पण. हा आणि आपण नाही. उपाधीचं वर्णन करताना काय करून दिले? आपण वेगळे राहून दुसऱ्याचं ज्ञान करून देतो, त्याला उपाधी म्हणतात. त्याला उपाधी म्हणलेलं आहे. हा सूर्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला जगाचं ज्ञान होतं. तरी ज्ञान झालं तरी सूर्याला त्याची सुख दुःख नाही, फक्त तो उपाधी आहे. हा तो आपल्याला ज्ञान करून देतो, बाकी तो काहीही करत नाही. म्हणजे ज्ञान करून देण्याकरता तो मदत करतो. हा प्रकाश असेल तर ज्ञान होतं, पण ज्ञान करून देऊन तो वेगळा असतो. हा चैतन्याचं अधिष्ठान असेल तरच कार्य घडतं, त्याचं अधिष्ठान नसेल तर कार्य घडत नाही. मग मेल्यावर कार्य का घडत नाही? अधिष्ठान नसतं, चैतन्याचं अधिष्ठान नसतं. जोपर्यंत अधिष्ठान आहे तोपर्यंत तुकोबरे म्हणतात चाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलविते हरी. हा त्याच्या अधिष्ठानाशिवाय, त्याच्या साक्षीशिवाय व्यवहार होत नाही. पण तो व्यवहार जरी होत असला तर तो उपाधी रूपाने वेगळा आहे. त्या कुठल्याही कर्तृत्वाशी भुक्तस्वाती त्याचा संबंध नाही. हा म्हणजे
अंतःकरण त्याला विशेषण म्हटलं जातं. त्याच्या द्वारे आपल्याला सुखदुःख जीवनामध्ये केली जातात आणि दुसऱ्याला पण होतात. आपणही सुखदुःख भोगतो आणि आपल्यापासून दुसऱ्याला सुखदुःख होतं. म्हणून इथं वर्णन केलंय, आपल्या धर्माचं वर्तमान जे दुसऱ्याचे ज्ञान करून देते त्यास विशेषण म्हटलेलं आहे. त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. त्या उदाहरणातून आणखी त्याचं स्पष्टीकरण आपल्या लक्षात येईल. बरं, एक वाक्य आहे, काळा घोडा आहे. काय शब्द आहे? काळा घोडा आहे. आता त्याच्यामध्ये घोडा हे काय आहे? विशेष आहे. काळा रंग काय झालं? विशेषण झालं. आणि काळा घोडा विशिष्ट झालं. तेच वर्गीकरण तर करायचं. घोडा काळा, घोडा विशेष, काळा रंग विशेषण आणि काळा घोडा विशिष्ट. घोडा वेगळा करायचा आणि त्याचा रंग वेगळा करायचा. विशेषण भाव वेगळा करायचा. दोन्ही एकत्र करायचं नाही. हे दोन्ही विशेष आणि विशेषण एकत्र आल्यानंतर विशिष्ट होतो. नुसता घोडा नाही, काळा घोडा म्हणजे काळा रंग आला तिथं. काळा रंग हे विशेषण आहे आणि घोडा हे विशेष आहे. आणि काळा दोन्ही मिळून काळा घोडा विशिष्ट झालं. बरोबर लक्षात आलं? जोड आहे तिथं. व्याकरणाची जोड आहे. कुठे लागू शकते? काळा कपडा, कापड, काळा रंग आणि काळ्या रंगाचं कापड. काळा माणूस, काळा रंग आणि काळ्या रंगाचा माणूस. काळी गाडी विशेष, काळा रंग विशेषण आणि काळी गाडी असं सगळीकडे. आता त्यांनी त्यात स्पष्ट करून सांगतात आपल्याला, काळा घोडा आहे. या वाक्यात घोडा हे विशेष आहे, काळा हे विशेषण आहे आणि काळा रंग आपल्या सवर्तमान घोड्याचे ज्ञान करून देतो. म्हणून काळा रंग हे घोड्याचे विशेषण आहे. बर का? आपल्या रंगासह तो घोडा ज्ञान करून देतो म्हणून त्याला विशेषण वापरलं. विशेषण बरं का? म्हणून त्यात बारकावा त्यांनी सांगितला, काळा रंग हे विशेषण झालं. आणि काळा रंग आपल्या सवर्तमान घोड्याचे ज्ञान करून देतो म्हणून काळा रंग हे घोड्याचे विशेषण झाले. म्हणजे घोडा हे विशेष आहे व काळा घोडा हे विशिष्ट आहे. आणि दुसरं उदाहरण दिलं, कानाच्या चाप्यात जे छिद्र असते त्या छिद्रास व्यापक आकाशाचा जेवढा भाग असतो तेवढ्याच आकाश भागात श्रोत्र म्हणतात. पुढे दुसरं उदाहरण दिलंय. इथं ज्यावेळी काळ्या रंगाचा घोडा, मग तो ज्यावेळी ज्ञान होतं तेव्हा घोडा काय रंग ज्ञान करून देतो? त्या विशेषणासहित ज्ञान करून देतो. विशेषणासहित. पहिला घोडा अधिक काळा रंग बरोबर काळा घोडा. मग तो काळ्या रंगाचा घोडा आहे म्हणजे विशेषण, त्या विशेषणासहित तो घोडा ज्ञान करून देतो. नुसता घोडा नाही, काळ्या रंगाचा घोडा. काळा रंग हे काय आलं? विशेषण. आपल्या धर्मासहित जो ज्ञान करून देतो त्याला विशेषण असे त्यातला दुसरा भाव सांगितला. बरं का? त्यातला भाग लक्षात ठेवायचा. त्यातला उपाधीचा संबंध आला. उपाधीचा संबंध आला. घोडा वेगळा, त्या घोड्याचा रंग वेगळा आणि रंगासहित जो झाला तो काळा रंगाचा घोडा. काळ्या रंगाचा घोडा. दुसरं उदाहरण दिलं त्यांनी, श्रोत्र. श्रोत्र म्हणजे कान. कुठं आहे? हे कान नाव. याला कानाचा चापा म्हणतात. कानाचा
चापा म्हणतात. आणि आधी कानामध्ये पोकळी आहे, त्या पोकळीलाच श्रोत्र म्हणतात. त्या आकाशापासून ते तयार झाले, ते पोकळीच्याच रूपाने राहतंय, पोकळीच्याच रूपाने राहते. आज आपण इथं बोलतोय पोकळी आहे, आकाश आहे म्हणून बोलतोय. आकाश नसेल तर बोलता येत नाही, बोलता अवकाश लागतो, लक्षात ठेवा. म्हणून त्याला उदाहरण महाराज द्यायचे नेहमी. एक मनुष्य समोरून आला आणि त्यानं तोंडामध्ये पाणी घेतलं बरं, आणि पाणी भरून ते असं तोंड धरून आला. त्याला विचारलं, तू नाव काय सांग, नाव काय सांग. त्याला बोलता येईना का, त्या तोंडात पोकळी नाही. पोकळी नसल्याशिवाय शब्द बाहेर पडत नाही, व्यवहारच होत नाही पोकळीशिवाय. तो त्याने 4 वेळा तुझं नाव काय सांग, नाव काय सांग, नाव काय सांग. मग म्हटलं, हात केला, बाजूला गेला, पाणी थुंकलं, माझं नाव बंटू पंत. मगाच काय सांगितलं नाही, पोकळीच बोलायला, पोकळीच नंतर बोलणार कसं. त्या पोकळीलाच आज कानाच्या आत, या चाप्याच्या आत जी आकाश त्याला श्रोत्र म्हणतात. पण आपण हे चापा त्या श्रोत्राचं ज्ञान करून देतो, पण हा अलिप्तता आहे, आतल्या कानाशी याचा काही संबंध नाही. ही उपाधी आहे बरं का. हे चापा म्हणजे कान नव्हे, पण या चाप्यालाच आपण कान म्हणतो. आतल्या श्रोत्राचं ज्ञान करून देतो कोण, चापा, पण ज्ञान करून देऊन तो वेगळाच आहे, याला उपाधी म्हणतो. असा साक्ष आहे बरं का. याच्याशी काही संबंध नाही, पण कान म्हटलं की हेच लक्षात येतं प्रत्येकाच्या, का दुसरं काय येतं. त्या कानाच्या चाप्याला कान म्हटलं जातं, पण आत कान नावाचं, श्रोत्र नावाचं इंद्रिय आत आहे, आत पोकळी आहे, पोकळी आहे. आणि ते आपल्याला ज्ञान करून देतं. कोण ज्ञान करून देतं, हा चापा. इथं श्रोत्र नावाचं इंद्रिय आहे, पण करून देताना तो चापा कानाचा त्याच्यापासून वेगळा आहे, आतल्या इंद्रियाशी त्याचा काही संबंध नाही. नाक म्हटलं की पण याच्या आत इंद्रिय आहे ते, पण ते करून देऊन हे वेगळंच आहे, हे अलिप्तच आहे बरं, काही फक्त ज्ञान करून देतं. डोळे म्हटलं की इथंच जातं लक्ष, पण आत ती इंद्रिय आहे. हा, ही उपाधी त्याच्यापासून येते. उपाधी त्याचं ज्ञान, हे गोलक म्हणजे त्या डोळ्याचं ज्ञान करून देतं, पण ते करून देताना त्याच्यापासून ते वेगळंच आहे. हे नाकाचं हे निर्माण केलेलं आत इंद्रिय आहे, ते ज्ञान करून देतं, पण हे त्याच्यापासून वेगळंच आहे, अलिप्त आहे, उपाधी आहे. त्याला झाकायचं काम केलंय त्यानं, पण त्याच्या आत ती इंद्रिय आहे, पण ते त्याच्यापासून अलिप्त आहे. उपाधी वेगळीच असते, उपाधी वेगळीच असते. म्हणून कानाच्या चाप्यात जे छिद्र असते, त्या छिद्रात व्यापक आकाशाचा जेवढा भाग असतो, तेवढ्याच आकाश भागात श्रोत्र म्हणतात. या ठिकाणी कानाचा चापा आपण वेगळा राहून आपल्या छिद्रात असणाऱ्या आकाश भागाचे श्रोत्राशी ज्ञान करून देतो, ज्ञान करून देतो. म्हणून कानाचा चापा श्रोत्राची उपाधी आहे आणि श्रोत्र उपहित आहे. उपाधी आणि उपहित असा शब्द आला बरं का. उपाधी आणि उपहित. उपहित हे उपाधीपासून वेगळं असतं. उपाधी त्या उपाधीचं ज्ञान करून देतं असं. उपाधी उपहिताचं ज्ञान करून देतं. कानाचा चापा श्रोत्राची उपाधी आहे आणि श्रोत्र उपहित आहे. अंतःकरण हे उपाधी आहे आणि साक्षी हा उपहित आहे. ज्ञान करून देते. हा, मग तेच ना, उपाधी उपहिताचं ज्ञान करून देतं. काळा रंग हा घोड्याची उपाधी आहे, पण काळ्या रंगाचा घोडा ज्ञान करून देतं. उपहित. हा, उपहित बरं का. त्याचं ज्ञान करून देतं, पण ज्ञान करून देत असताना ते वेगळंच असतं.
त्या काळ्या रंगाचा आणि त्या घोड्याच्या स्वरूपाचा काही संबंध नाही. फक्त काळ्या रंगाचा घोडा फक्त ज्ञान करून देतो. त्यांनी त्याच्या पुढे आणखी दुसरा दृष्टांत दिला. म्हणून पुढं व्याख्या केली. विशेषणाने युक्त जो विशिष्ट म्हणावा आणि उपाधीने युक्त जो उपहित म्हणावा. बर का? विशेषणाने युक्त तो विशिष्ट म्हणावा. अंतकरण नावाच्या विशेषणाने युक्त तो जीव. हा. आणि उपाधी अंतकरण युक्त जो उपहित जो साक्षी त्याला साक्षी म्हणावं. बरं का? म्हणजे पहिला सांगितलेलं तेच हा तेच आहे. नाव बदलली हो. घरात आल्यानंतर आई, बाहेर गेल्यानंतर, शाळेत गेल्यानंतर मॅडम. काय रंगात बदल झाला तिच्या घरात आल्यानंतर? फक्त क्रियेत बदल झाला. तिथे शिकवायचं काम करत होते म्हणून त्याला मॅडम म्हटलं. घरात आल्यानंतर पुन्हा शिकवायचं. शिकवायचं संबंध नाही. घरात काम करावं लागतं. आई झाली. फक्त जागा बदलली, बाई बदलली नाही. का बदलली? काहीच. घरात आम्ही आहे. घरात कोणी महाराज म्हणतंय? आम्ही जर कीर्तनाला गेलो की लगेच महाराज. कसं काय झालं महाराज? उपाधी लागली हो. घरात कोणी महाराज म्हणत नाही. महाराज सुद्धा कोणी म्हणत नाही. हा कीर्तनाला तिथं गेल्यानंतर सगळे महाराजच म्हणतात. सगळे महाराजच म्हणतात. मग तोच कीर्तन करून घरात आला. घरातलं कोणी त्याला महाराज म्हणून पाया पडतच नाही. पडत. उपाधीच्या संबंधाने सगळं आहे. उपाधी लागली की सगळं बदललं. म्हणून विशेषणाने युक्त जो विशिष्ट म्हणावा आणि उपाधीने युक्त जो उपहित म्हणावा. इथं आता त्यांनी बारकावा. एकच अंतकरण अधिष्ठान चैतन्याचे ठिकाणी साक्षीभाव उत्पन्न करते त्यावेळी उपाधी म्हणावं. बर का? एकच अंतकरण. अंतकरण एकच आहे, पण एकदा त्याला साबास म्हटलं आणि एकदा फक्त अंतकरण म्हटलं. एकच अंतकरण. मी आता सांगितलं एकच बाई. शाळेत गेली मॅडम झाली, घरात आली आई झाली. एकच अंतकरण. अधिष्ठान चैतन्याचे ठिकाणी साक्षीभाव उत्पन्न करते. एकच अंतकरण अधिष्ठान चैतन्याचे ठिकाणी साक्षीभाव उत्पन्न करते त्यावेळी उपाधी. आणि जीवभाव उत्पन्न करते त्यावेळी विशेषण. एकाच अंतकरणावरून ते दोन भाव निर्माण होतात. एकदा विशेषण भाव निर्माण, एकदा जीव भाव उत्पन्न करतं अंतकरण आणि एकदा साक्षी भाव उत्पन्न करतं. एकच अंतकरण. एकाच अंतकरणावर एकदा त्याला जीव म्हटलेला आहे आणि एकदा त्याला साक्षी म्हटलेला आहे. एकाच अंतकरणावर विशेषण रूपाने ते अंतकरण आलं की जीव आणि अधिष्ठान चैतन्याच्या रूपाने ते अंतकरण आलं म्हणजे उपाधी. उपाधी आणि विशेषण हा फरक सांगितलाय. एकच अंतकरण अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी साक्षीभाव उत्पन्न करते. साक्षीभाव उत्पन्न करते त्यावेळी त्याला उपाधी म्हणायचं. आणि जीवभाव उत्पन्न करते त्यावेळी विशेषण म्हणावे. म्हणजे त्याला विशेषण म्हणतात. त्याच अंतकरणात एकाच अंतकरणाला एकदा उपाधी नाव आहे आणि एकदा विशेषण नाव आहे. अंतकरणातला तो फरक सांगितला बरं का. एकदा अंतकरणाला उपाधी म्हणतात आणि एकदा विशेषण म्हणतात. विशेषण ज्यावेळी होतं त्यावेळी तो जीवभाव जागा होतो आणि उपाधी ज्यावेळी नाव येतं त्यावेळी मात्र साक्षी भाव निर्माण होतो. लक्षात ठेवा बरं का. हा फरक आता त्यातला. तिथं मुद्द्यावर आता आलं. बुद्धी खाऊन 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 काय शेवटी किती बुद्धी खाल तर शेवटी मुद्द्यावरती आलं पाहिजे ना. अंतकरण अधिष्ठान चैतन्याचे ठिकाणी वास्तविक साक्षीत्व नाही व जीवभावही नाही. काही तर वर्णन केले. अंतकरण अधिष्ठान चैतन्याचे ठिकाणी वास्तविक साक्षीत्वही नाही,
जीव भावही नाही, पण अज्ञानी जीवास आत्मस्वरूपाचे मी करता भोगता आहे असे ज्ञान होते, त्यावेळी विशेषणाचे लक्षणाप्रमाणे अंतःकरणास विशेषण म्हणतात. हा, तिथं साक्षी भावही नाही, जीव भावही नाही. आम्हा तुम्हाला ते जीवत्व सिद्धत्व करण्याकरता केलेला आरोप आहे, केलेला आरोप आहे. हा, तिथं साक्षी भाव नाही, जीव भाव नाही, तो ब्रह्मच आहे. हा, पण जीव आहे हे जीवाला कळण्याकरता एवढं सांगावं लागलं. हा, प्रत्यक्षात तिथं काहीच नाही, प्रत्यक्षात तिथं काहीच नाही, फक्त मानलेलं आहे, मानलेलं आहे बरं का. हा, म्हणून या जगताचं वर्णन करताना तेच जगताचं वर्णन केले. मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे. आता मी सच्चिदानंद स्वरूप आहे असं ज्ञान झाल्यानंतर आपल्याला जग दिसते की नाही? जग कुठून आलंय? मी जर सच्चिदानंद स्वरूप आहे तर हे जग दिसतं ना, ती मायेमुळं दिसतं. ती माया कुठं आहे? ती मानलेली आहे, प्रत्यक्षात नाही, प्रत्यक्षात नाही. शाळेमध्ये गणित सोडवायचं असतं. समज तुझ्या मला 10 रुपये तू मला दिले, तुझे 10 रुपये माझे 10 रुपये अधिक 20 रुपये आणि 20 रुपयाची फळं आणली, फळं आणली, फळं आणली. ती फळं एकमेकांना सगळ्यांना वाटून दिली, फळं संपली. पण फळं आणण्याकरता 10 रुपये कमी पडत होते, याच्याकडून घेतले, मानले बरं का. प्रत्यक्षात फळं आणलेली नाहीत आणि याच्याकडून घेतलेली पण नाहीत, पण 10 रुपये तिथं मानल्याशिवाय गणित सुटत नाही. तिथं वर्णन करताना असं वर्णन केले, ते 10 रुपये विद्यार्थ्याच्याही खिशात नसतात आणि गुरुजीच्या पण खिशात नसतात. पण 10 रुपये, समज मी 10 रुपये घेतले, समजून गणित सुटलं का नाही? गणित सुटलं, मग ते 10 रुपये कोठे आहे त्याचा शोध करायचा नाही. आता गणित सुटलं, संपलं. हा, तसं मूळ स्वरूपाचा विचार केला तरी तिथं साक्षीत्वही नाही, जीवत्वही नाही, पण आम्हा तुम्हाला जीवाची संगती लावण्याकरता हे मानलेलं आहे, मानलेलं आहे. उपाधी बरं का, एकदा विशेषण आणि एकदा उपाधी. विशेषण निर्माण झालं तर जीवत्व भाव मानावा लागतो आणि उपाधी असेल तर साक्षीत्व भाव निर्माण होतो. मूळ तिथं साक्षीत्व नाही आणि तिथं, म्हणून तुकोबाराने मुक्त कासया म्हणावे. मुक्त कोणाला म्हणायचं? कोणाला म्हणता मुक्त? अहो, ते बद्ध नाहीच तर मुक्त म्हणायचा संबंध येतो कुठं? मुक्त कासया, मी सुटलो कधी म्हणायचं? बांधलेला असेल तर, बांधलेला असेल तर. बांधलेलंच नाही तो सुटलं म्हणायचा संबंधच येत नाही. एक ग्रस्ताला का 15 दिवस दिसत नव्हता, काय नाही म्हणले, कारागारात होतो, कालच सुटून आलोय, कालच सुटून आले. म्हणजे 15 दिवस दिसत नव्हतो, काल सुटलो. बंधनाच्या सापेक्ष सुटणे शब्द आहे. हा, जिथं मूळ स्वरूपाचा विचार केला तर तिथं बंधनच नाही तर मुक्त कशाला म्हणायचं? मुक्त कासया म्हणावे, बंधनची नाही ठावे. तसं मूळ स्वरूपाच्या ठिकाणी जीव भावही नाही आणि साक्षी भाव नाही, पण जीवाच्या ठिकाणी येणारी सुख दुःख याची संगती लावण्याकरता अंतकरण साक्षीत्व भाव आणि जीवत्व भाव मानल्याशिवाय संगती लागत नाही. संगती लावण्याकरता हे मांडलेलं आहे, बाकी काहीही नाही, बाकी काहीही नाही बरं का. हा, म्हणून वास्तविक साक्षीत्व नाही व जीवभावही नाही. अज्ञानी जीवास आत्मस्वरूपाचे मी करता भोगता आहे असे जे ज्ञान होते, त्यावेळी विशेषणाचे लक्षणाप्रमाणे अंतःकरणास विशेषण म्हणतात आणि ज्ञानवानास आत्म्याचे असंग ब्रह्मरूपे करून भान होते, म्हणून त्यास अंतःकरण ना उपाधी म्हणतात. जीवाचा विशेष भाग जो साक्षी, त्याचे ठिकाणी कोणताही संसार धर्म नाही. संसार धर्म
विशेषण जे अंतकरण त्याचे ठिकाणी आहेत, म्हणून विशेष जो साक्षी त्याचे ठिकाणी क्लेशाधिक मानली तर वेदवचनाशी विरोध येईल. सर्व वेदवचने साक्षी सर्व क्लेशाहून रहित आहे असे प्रतिपादन करतात. म्हणून तो साक्षी रूपाने प्रत्यक्ष त्याला सुख दुःख भोगावी लागत नाही. अंतकरणाच्या उपाधीमुळं, त्या अंतकरण आल्यामुळे कर्तृत्व आलं, भोक्तृत्व आलं, सुख दुःख आले. वास्तविक त्या मूळ स्वरूपाशी त्याचा काहीही संबंध नाही. आणि तुम्ही जर ते मांडलं तर वेदांनी सांगितलेल्या वचनाला विरोध येईल. म्हणून वेदामध्ये असं वर्णन केले शास्त्रामध्ये, साक्षी सर्व क्लेशाहून रहित आहे, रहित आहे. त्याला आकाशाचंही वर्णन पुढे दिलेलं आहे, आकाशाचाही संबंध आलेला आहे बरं का. रहित असे प्रतिपादन करतात. साभास अंतकरण विशिष्ट जो व्यावहारिक जीव त्याचे ब्रह्माशी एकत्व घडत नाही हे खरे आहे. तथापि जीव ब्रह्मरूप आहे असे म्हणण्यात जीवपदाने पारमार्थिक जीव म्हणणे, जीवपदाचे लक्ष जो साक्षी त्याचे ब्रह्माशी एकत्व घडण्यासारखं तर नाही. अंतकरणाच्या दृष्टीने पाहिलं तर एकत्व घडत नाही, पण साक्षी रूपाने पाहिलं तर एकत्व घडत. म्हणून अंतकरणाकडून एकत्व मानायचं नाही, तिथं घडत नाही. का अंतकरणाचे धर्म आले, कर्तृत्व भोक्तृत्व, आणि मूळ साक्षीच्या ठिकाणी कर्तृत्व नाही, भोक्तृत्व नाही. मग त्याची जर ऐक्य मानायचं असेल तर अंतकरणाकडून मानायचं नाही. त्याचं मूळ जे साक्षी रूप आहे ते स्वरूप आणि ब्रह्माचं स्वरूप एकच आहे असं चिंतन केलं तर ऐक्य घडण्याकरता कोणताही विरोध येत नाही. म्हणून असे तात्पर्य आहे. वास्तविक बुद्धी देशात सर्व व्यापक चैतन्याच्या असणाऱ्या भागास फक्त साक्ष्याची संज्ञा मात्र केल्याचे सांगितले आहे बरं का. वास्तविक बुद्धी देशात, बुद्धी म्हणजे मग तिथं अंतकरण आलं बरं का. बुद्धी घ्या, मन घ्या, चित्त घ्या, त्या देशामध्ये सर्व व्यापक चैतन्याच्या असणाऱ्या भागास फक्त साक्षी म्हटलेलं आहे. त्या अंतकरणामध्ये त्या चैतन्याचं जे आभास आहे, त्याचं अस्तित्व आहे, त्या भागाला साक्षी म्हटलेलं आहे. त्या भागाला साक्षी म्हटलेलं आहे. म्हणून संज्ञा मात्र केल्याचे सांगितले आहे. वस्तुतः ती दोन्ही एकच आहेत, परंतु ज्यांना शास्त्र संस्कार नाही, ज्यांच्या समजुती करता जीव ब्रह्माची एकता, विशेषण आणि उपाधी यांचे स्वरूप सांगून सिद्ध केले आहे. उपाधी आणि विशेषण हे सांगून ज्याला शास्त्र संस्कार नाहीत त्याच्याकरता हा एवढा विचार मांडावा लागला. ज्याला शास्त्र संस्कार आहे त्याला एवढं सांगावं लागत नाही. त्या चांगदेवाचं वर्णन केलं. चांगदेवाला ज्ञानोबरांनी उपदेश केला. काय ऊन होतं चांगदेवाच्या ठिकाणी? चांगदेवाच्या ठिकाणी काय ऊन होतं? तो आत्मानंदामध्ये राहत होता सतत, आत्मानंदामध्ये. पण आत्मा आणि असलेलं ब्रह्मव्यापक यांचं ऐक्य आहे ह्याचं ज्ञान नव्हतं. तेवढं ज्ञान करून दिलं म्हणून फक्त 65 शब्द लागले. अर्ध काम त्याचं झालेलं होतं, अर्ध काम झालेलं होतं. तो आत्मानंदामध्ये राहायचा सतत. 6 महिने आपल्या महिमेत राहायचं. त्याला जेवायला लागत नव्हतं, प्यायला लागत नव्हतं, झोपायला लागत नव्हतं. 6 महिने समाधीत राहत होता आत्मानंदामध्ये आपल्या महिमेत. पण ते आत्मच या जगतामध्ये व्यापक रूपाने भरलेलं आहे याचं अज्ञान होतं. तेवढं फक्त ज्ञानोबारांनी ती बाजूला केलं. फक्त 65 शब्दामध्ये काम झालं बरं का. फार डोकं लावावं लागलं नाही. त्या चांगदेवाची पाठी कोरी होती. लगेच त्याला सांगितल्या ज्ञान झालं. फार वेळ लागला नाही बरं का. म्हणून ते लिखित आहे, लक्षात ठेवा. चांगदेवाने कोरपत्र का पाठवलं? त्याची पाठी कोरीच होती. त्याच्या अंतःकरणावरती कुठले संस्कार नव्हते, कुठले संस्कार
नव्हते. आमच्या पाट्या सगळ्या भरलेल्या आहेत. हा 65,000 शब्द जरी सांगितले तरी काही फरक पडायचा. 65,000 शब्द सांगितले तरी आपल्यावरती काही फरक पडायचा नाही. पाठी पुसणार तर आहे का? हा. म्हणून ज्याला शास्त्र संस्कार नाहीत त्याला फार कष्टाने सांगावं लागतं. ज्याला शास्त्र संस्कार आहे त्याला फार सांगावं लागत नाही. आणि मंद बुद्धीचे लोक आहेत त्याला हे युक्तीच्या द्वारे पटवून द्यावं लागतं. हा, पण जो खराच अधिकारी आहे हा त्याला मात्र सांगावं लागत नाही. म्हणून इथं जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य आहे हे पूर्व पक्ष जरी मानत असला तरी त्याच्या मताचं खंडन करून आपल्याला त्यांनी पटवून दिलेलं आहे. आणखी त्या पूर्व पक्षाने केलेली अजून 2 शंका आहेत. एका शंकेचं निरसन केलं बरं का. हा, एका शंकेचं निरसन केलं. आता अंतःकरण अधिष्ठान चैतन्याला साक्षी म्हणावी. ती अंतःकरणे अनेक असल्यामुळे साक्षीवर अनंतत्व आलेच. अनंतत्वाचा एकत्वाशी विरोध आहे. म्हणून त्या अनेक साक्षीचे एक ब्रह्माशी एकत्व घडत नाही अशी शंका केली होती पूर्व पक्षाने. बरं का. दुसरी शंकेचं निरसन पुढे केले. आता एका शंकेचं निरसन केलं. एकच राहू दे, पुढच्या नंतर उभो नाही तर हाही आणखी शंका निर्माण व्हायची. कुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम चल चल चल.